पाठीमागून घ्या सरकार असं असं अध्यक्ष मागे सर हा हा ओके ओके कॅमेरा मागे सर आमचा वादी तुम्ही नाही फक्त तुम्ही पांडुरंग आहे तुम्ही आहात आपण बाहेर काढू शकता ह्यात आपल्या कुठलाही प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊन आणि आपण संमतीने करू चंद्रभागा विकसित करा, पंढरपूर सगळं शहर विकसित करा हा जो प्रश्न आहे चर्चेतून आपण सोडवावा सगळा आणि सोडत तर आम्ही सहकार्य करतोय. फक्त आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आज आम्हाला अधिकारी केले जातात की वारी झाली की सुरू होणार आहे, पालकमंत्री म्हटले पुढची आषाढी बॉर्डर मध्ये भरणार आहे, त्यामुळे सगळे लोक अक्षरशः मरणाच्या अवस्थेमध्ये आहेत आणि चर्चा सरकारी जागा वर्षानुवर्ष आणि वारीनंतर सरकारी जागा वर्षानुवर्ष पडून तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे करू. नक्की आमचं कसं आहे प्रकल्प आम्ही हातात घेऊन येणार आणि फक्त एवढंच आहे तुम्हाला सांगतो लाखो लोक इथे येतात सोयी सुविधा सगळ्या मिळाल्या त्यांची गैरसोय होता कामा नये आणि तुम्हाला न्याय मिळाला दीर्घ चर्चा व्हायला पाहिजे, सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. चर्चेतलं सुंदर होणार आहे, सुंदर होणार समुदाय जो आहे सगळ्यांच्या मानवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही कुणावर अन्याय होणार खात्री बाळगा. पण हे तुम्ही काय आषाढीला काय काही करणार नाही शब्द आम्हाला प्रमाणात होतं. तुम्ही आम्हाला आश्वस्त करा की तुम्हाला विचारल्याशिवाय काय करणार. आम्हाला काय भीती वाटेल वारी झाली की उद्ध्वस्त होतं ह्याच्यात भीती वाटत काय दुश्मन आहे का पालकमंत्री म्हणायला अरे बाबा ठीक आहे ना, मुख्यमंत्री महोदयांची मी चर्चा करेन, आपण सगळे चर्चा करू आणि कोणी कोणाचा दुश्मन जे वाली तुम्ही आज एवढं पडणार आषाढीची महापूजा आपण सांगाल त्या आज्ञेप्रमाणे एवढा बघा करणारे कोण आहे? सरकारच आहे. त्यामुळे निर्विघ्नपणे तुम्ही सगळं तिकडे सगळ्या सहभागी व्हा आणि अशी चर्चा होईल खरे बघू आपण आणि कोणावर अन्याय होणार आमच्या वारकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत पण सांगितलं काळजी करावी एवढ्यासाठी झाले कोणावर अन्याय होणार नाही लक्षात घ्या. 1982-83 मध्ये घरं गेलेली त्यांची पण 20-25 जण अक्षरशः नामशेष झालेले. 2014ला आमचं मंदिर गेलेलं आहे बडवे उत्पादन आणि सेवादारी. त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेले आहे, त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, आपण त्यांना काय आश्वासन त्यांनी एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा, लाखो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल. आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे. तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही. आणि मी त्याला सांगितलेलं आहे की तुमचा विश्वासात घेऊन आपण करू, कारण लाखो वारकरी येत आहेत, वारकऱ्यांची संख्या वाढते,
त्यामुळे जे आता आपण आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत, आपला व्यवसाय करतात, त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. आणि त्यांनी देखील त्या आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते, पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी पूजा निर्विघ्नपणे झाली पाहिजे, त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे, तर त्यांनी तोही शब्द